Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. सध्या मी CSMT ला आहे आणि राज्यभरातून अनेक मराठा आंदोलक हे आझाद मैदानाच्या दिशेने जात आहेत, जिथं मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करताना दिसत आहेत. इथे काही आंदोलक बसलेले आहेत आणि त्यांनी सकाळी सकाळी नाश्ता सुद्धा केलेला आहे. आपल्याला त्यांच्याशी जाणून घ्यायचं. काका कुठून आलेत? कुठून आलात? सोलापूर. काय कशासाठी आलात? आंदोलनासाठी. जरांगे पाटलांसोबत. आज जरांगे पाटलांसोबत काय हवंय? आरक्षण हवंय. कशासाठी? बारक्या मुलाचं नातवंडाचं शिक्षण म्हणा, काय नोकरी म्हणा. पण मुख्यमंत्री तर म्हणतायत आम्ही मराठा समाजातल्या मुलांना सवलती देतोय. आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे. ती ओबीसीतून आरक्षण. ओबीसीतून कसं मिळणार? तुम्ही त्याला काय करायला आम्हाला माहित नाही, पण आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळेल. नाही माघार तुम्ही काय झालं? आम्ही 3 दिवस झालं आणि जात पण नाही. ओबीसीतून आरक्षण घेतलं होतं, घेतल्याशिवाय जात पण नाही सर. इथं अजून काही लोक आहेत, आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे. कुठून आलात? सोलापूर. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे, आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. ही आमची ठाम मागणी आहे. आणि आमचे सर्वेस्वरा मनोजदादा जरांगे पाटील त्यांची जी मागणी आहेत, त्यांचं जी सरकारला जी त्यांच्या मागण्या आहेत काय 10-11, त्या सरकारनं मान्य केल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. सरकार तर म्हणतंय आम्ही मराठा समाजातल्या मुलांना सवलती देतोय. नाही, सरकार जे म्हणतंय ते चुकीचं आहे पूर्णपणे. सरकारनं मराठा समाजाला पूर्णपणे वेड्यात काढलेला आहे. मराठा समाजाला कुणीही वाली नाहीये. सरकारचं मराठा समाजाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो खूप वेगळा आहे. वेगळ्या नजरेने समाजाला बघतंय. मराठा समाजाची मतं पाहिजे. मराठा समाज त्याला चालत नाहीये सरकारला. तर सरकारला असं करून चालणार नाही. मनोजदादा जरांगे पाटील जे सांगतील त्या मागण्या ते त्यांना मान्यच करावे लागेल. आणि आम्हाला आमचं आरक्षण हे ओबीसीतूनच पाहिजे. इतर आरक्षण देऊन ते आमचं टिकत नाही हे त्यांना माहित आहे. आरक्षण दिलं म्हणायचं आणि कोर्टामध्ये माणसं उभा करायची आणि ते पाडायचं, हाणून पाडायचं. हे कपटी नीच राजकारण सरकार मराठीच्या बाबतीत करते. तर हे कुठं सरकारनं थांबलं पाहिजे अशी आम्ही सरकारला हात जोडून विनंती करतो. समाजाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदला, खूप बदला. मराठा समाज खूप गावगाड्यावर सगळ्या लोकांना सोबत घेऊन जाणारा समाज आहे. सरकारला हात जोडून विनंती आहे, तुम्ही सरकारला विनंती आहे की तुम्ही समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला आणि मनोजदादा जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करा. मागण्या नाही मान्य केला आम्ही मुंबई सोडणार नाही. आता मुख्यमंत्र्यांना त्या दिवशी विचारण्यात आलं होतं, तर मुख्यमंत्री म्हणाले की आंदोलनाला कुणाचे तरी रिसोर्सेस आहे. काय संबंध आहे सोर्सेस? तुम्ही एवढा पब्लिक गोळा करून दाखवा. काही सोर्सेस नाही. आम्ही मनोजदादा जरांगे पाटलाच्या स्वतःहून आलेलो आहे. आम्ही मनोजदादावर प्रेम करणारी माणसं आहे. प्रामाणिक नेतृत्व आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हे मनोजदादा मिळालेले आहेत आणि आमच्या मागण्या रितसर मार्गाने रास्त केलेल्या आहेत त्यांनी. ती आम्हाला हवी आहे. त्या आम्हाला शिक्षणासाठी ओबीसीतनं आरक्षण पाहिजे 50% आतलं. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. तुम्हाला असं वाटतं का की सरकार या मागण्या मान्य करेल? करायलाच पाहिजे ना. मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस ठाकरेचं सरकार असताना बोलले होते ना, देता येते. काय बोलले होते? राज्याला काय काय उठवता येते? बोलले होते की आरक्षण राज्याची जर इच्छा असेल, मुख्यमंत्र्यांची इच्छा असेल तर आरक्षण देता येते. ही मानसिकता पाहिजे. आणि तुम्ही सत्तेवर आहे ना, आता तुम्ही द्या ना. राजकारणासाठी तुम्ही बनवता का? राजकारण मराठीच्या बाबतीत तुम्ही करू नका. जे तुम्हीच बोलला होता तर तुम्हीच आरक्षण द्या. कुठून आलात तुम्ही? आम्ही सोलापूर मोहोळवरून आलोय. काय आता काय मागणी आहे तुमची? आमची एकच मागणी आहे, 50% आतून ओबीसी मधून आम्हाला मराठ्याला आरक्षण पाहिजे. आणि आम्ही मराठा आरक्षण घेतल्याशिवाय येथून मुंबई सोडणार नाही, येथून हलणार नाही. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायचे? आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. आणि जरांगे पाटलांनी सांगितलं तर? जरांगे पाटलांनी सांगितलं तरी फक्त आरक्षण मिळालं तरच सोडणार आहे, मुंबई सोडणार नाही. कधी आलात तुम्ही मुंबई? आम्हाला येऊन 2 दिवस झाले. आणि व्यवस्था कुठे तुमची? आम्ही सिडको भवनाला राहतो, नवी मुंबई. सरकारने आम्हाला इतका त्रास दिलाय, इतकं आम्हाला हे केलं. आमचं खाणं पिणं जेवण सगळं सरकारनं बंद केलंय. येताना आम्हाला रस्ता सुद्धा सरकारनं चुकीचा धावला. त्याच्यामुळे आम्हाला सरकारनं आतोनात त्रास दिलाय. कोणता रस्ता चुकीचा होता? तिकडे वेस्टर्न रोड हे केलता. आपलं हे आहे का ते अटल ब्रिज, हा अटल सेतूवर आम्हाला सगळ्यांना अडवलं. खाली सुद्धा आम्हाला येता आलं नाही. एवढा आम्हाला सरकारनं त्रास दिलाय. जेवणाची खानावळे सगळं बंद केले. काही जरी झालं, आम्ही उपाशी जरी मिळालो पण मनोज दादाला आम्ही सोडणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय येथून जाणार नाही. हा दादाला त्याला वचन आहे. सरकार म्हणते की सवलती देतोय आम्ही, मग आता सवलती काय होते? 50% होते त्या कोर्टामध्ये टिकत नाही. ते आम्हाला मान्य नाही. आरक्षण आम्हाला 50% आतूनच आणि ओबीसी मधूनच पाहिजे. त्याशिवाय आम्ही माघार हलणार नाही. काही जर झालं तर मनोज दादाला आम्ही
येतो ना, आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही म्हणून. काय तुमची शेती वगैरे आहे का तिकडे गावाकडे? शेती माझी थोडीच आहे, 2 एकर आहे. माझ्या मुलांना शिक्षणामध्ये मला स्वतःला 12वीला 59% मार्क होते. 55% मला डीएड ला घेतला. मला 59% मार्क असून मला डीएड ला ऍडमिशन नाही मिळालं. मी स्वतः शेतमजूर आहे. मला जर ते आरक्षण असतं तर मी आता सध्या डीएड करून शिक्षक झालो असतो. माझी स्वतःची खंत आहे. मी स्वतःची खंत असून माझ्या मुलाला सुद्धा मी आरक्षण मिळवून देणार आहे. त्यासाठी मुंबईला आलोय. आता तुमचे मुलं वगैरे शिकतात का? माझी मुलं शिकायला शिक्षण चालू आहे. कितवीला आहे? माझा एक मुलगा 7वीला आहे, एक मुलगा 4थीला आहे. काय खर्च वाढलाय की काय अडचणी काय तुमच्या? मला शेती कमी आहे. शेती फक्त 2 एकर आहे, ते बी बागायत नाही, जिरायत आहे. मला पूर्ण पैशाचा प्रॉब्लेम आहे आणि मला आरक्षण मिळालं तर त्याच्यामध्ये सवलत मिळेल आणि माझ्या गरीबीला आरक्षणातून फायदा होईल. त्याच्यासाठी मी आलोय म्हणून दादा साध्यासाठी. अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे आणि ते अत्यंत निकटपणे सांगतात की आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही शिक्षण कसं घ्यायचं, आम्हाला त्यासाठीच आरक्षण हवं. अजून काही लोकांसोबत आपल्याला बोलायचं. काका कुठं झाला? सोलापूर. काय काय तुमच्या डोक्यात काय मुंबईत येण्यापूर्वी? आरक्षण मिळवण्यासाठी आलो. केवळ 50%च्या आतून आरक्षण ओबीसी मधून पाहिजे. मुलाबाळाच्या शिक्षणासाठी सवलती मिळाल्या पाहिजे, याच्यासाठी आलो आम्ही. पण ते कसं शक्य आहे? कारण मुख्यमंत्री सांगतात आम्ही सवलती देतो. पहिल्या वेळेला मुख्यमंत्री ज्यावेळेला ठाकरेचं सरकार होतं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस म्हणले होते इच्छाशक्ती असेल तर देऊ शकतात. मग आता स्वतःही मुख्यमंत्री आहेत ना, यांनी द्यायला पाहिजे ना. काय शेतकऱ्यांना वेठीस धरले सगळ्या मराठ्यांना? चुकीच आहे हे सगळं. पण मुख्यमंत्री म्हणतात या आंदोलनाला कुणाचे तरी रिसोर्सेस आहे. अजिबात नाही, ही चुकीचं. कुणाचे रिसोर्सेस? कुणाचे? स्व खर्चाने सगळे आलेले आहेत. कुठला पुढारी नाही, कोण नाही, काही नाही. केवळ मनोजदादा जरांगे पाटील, हा, सगळ्याच्या कल्याणासाठी एकमेव नेतृत्व मराठीचं. आता किती दिवसांचं नियोजन आहे? आता मनोजदादा जोपर्यंत सांगतील तोपर्यंत, आरक्षण घेतल्यानंतर निघायचं. दाखवून ज्याप्रमाणे पाटलांना 1 दिवसाचं मुदत दिली होती तशीच न्याय सक्रियता दाखवून सरकारला सांगावं की 1 दिवसात तुम्ही निर्णय द्या का 2 दिवसात. त्यांना सुद्धा तशीच न्याय सक्रियता दाखवून त्यांचं न्याय देण्यासाठी पाटलांना न्याय मिळावा, मराठ्यांना न्याय मिळावा. अन्यथा सरकार बरखास्त करावं आणि कोर्टानं आम्हाला आरक्षण द्यावं. जशी आता न्याय सक्रियता दाखवली त्या पद्धतीने. काय बी करू शकते म्हणल्यावर एका दिवसात तुम्ही सरकार उलटू शकता. तुमचं पाठ्यशपथविधी देऊ शकता. हे अजित पवार, ही नारायण राणे काय देव यांचं काय सांगा बघू. ही पाठ्य करू शकते ती. मग 1 दिवस फक्त देऊ शकते ती. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की या आंदोलनाला कुणाचे तरी रिसोर्सेस आहे. एक आहे छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, त्याच्यानंतर फक्त मनोजदादा शिवाय पर्याय नाही मराठ्यांना. एकच पर्याय फक्त मराठा. कोल्ह्याला द्राक्ष आंबट. कसं झालंय, यांना समाज गोळा होत नाही, यांना समाज मानत नाही. कारण का ते यांची निष्क्रियता आहे. समाजाप्रती चांगलं काम करण्याची मानसिकता नाही. फक्त यांना मोठरपणा पाहिजे. तर तो त्यांनी कमी करावा आणि कामाकडे लक्ष द्यावं. समाजामध्ये तेढ निर्माण करू नये, नाहीतर परत एकदा क्रांती अटळ म्हणजे चालू. पण आता विषय काय ना की हा कायदेशीर विषय आहे. ओबीसी समाजातून आरक्षण देणं हा कायदेशीर विषय आहे. तुम्ही आम्ही आमच्या हक्काचं मागतोय. कायदेशीर काय म्हणू नका. आमची कुणबी सर्टिफिकेट निघतात. आम्ही तुम्हाला फक्त सर्टिफिकेट मागतोय. आमचे बापदाद्यांचे जे कुणबी सर्टिफिकेट आहेत ते आम्ही द्या. आम्ही शेतकऱ्याची पोर आहे, आम्ही धनदांडग्याची पोर नाही, गोरगरिबाची पोर आहे आम्ही. आणि जे आमचं आहे तेच द्या म्हणतोय आम्ही तुम्हाला. दुसऱ्याचं मागत नाही आम्ही. तुम्ही पण सांगताना व्यवस्थित सांगा की दुसऱ्याचं मागत आहे. आम्ही आमच्या हक्काचं मागतोय. दुसऱ्याचं आम्हाला नकोच आहे. आम्ही घेणार पण नाही येते. आम्हाला आमच्या हक्काच द्या. आमची कुणबी सर्टिफिकेट निघतात ते आमची सर्टिफिकेट आम्हाला द्या. आमची एवढीच मागणी आमच्या दादांची. काल सरकारने काल अक्षरशः अन्न पाणी बंद केलंय. तर आम्ही सुद्धा यांना फिरायचं बंद करू. यांनी परत यांच्या 7 नसला गेल्या पाहिजेत पुढारी व्हायला. डायरेक्ट चॅलेंज करून सांगतो त्यांना की ही मराठी आहेत, गप बसणाऱ्यातले नाही. मनोज दादांचे अंत पाहू नका, मराठ्यांचा अंत पाहू नका. हे कष्टकरी लोक आहेत सगळे. विषमुक्त अन्न पण घालू शकतात आणि विषयुक्त अन्न सुद्धा घालू शकतात. सोलापूरहून हे आंदोलक आले गेले आहेत आणि अत्यंत तळमळीने बोलतात. शिक्षण, रोजगार, नोकरी असे अनेक प्रश्न त्यांचे आहेत. मुंबईत आल्यानंतर त्यांना ही आशा आहे की मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये त्यांना आरक्षण मिळेल आणि त्यांच्या अडचणी कमी होतील. तुम्ही पाहत राहा मुंबई तक.